मोशन ऑफ कनेक्टेड ब्लॉक्स ओव्हर अ पुली. आणि याच्यामध्येही आपण पुढची केस पाहत आहे ज्याच्यामध्ये दोन इन्क्लाइन्ड सरफेस आहेत, पुलीमध्ये आहे आणि दोन्ही सरफेसवर ब्लॉक आहेत आणि हा ब्लॉक खाली चाललेला आहे, हा ब्लॉक अपवर्ड चाललेला आहे. ऍक्सेलरेशन त्याच्यावर ए एवढा आहे. आता M2G वर त्याचा फोर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट M2G या दिशेने ऍक्ट होईल. त्या M2G चे दोन कंपोनंट M2G कॉस बीटा, M2G साइन बीटा, तसंच M1G चं M1G साइन अल्फा, M1G साइन कॉस अल्फा. आता आपल्याला फ्री बॉडी डायग्राम प्रत्येक ब्लॉक साठी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी ऍक्सिलरेशन आणि टेन्शन कॅल्क्युलेट करूया. सुरुवातीला या ब्लॉक M1 चा जर विचार केला तर ब्लॉक M1 वर या दिशेने ऍक्सिलरेशन आहे, या दिशेने टेन्शन आहे आणि या दिशेनं M1G साइन अल्फा हा फोर्स आहे. आता बाकीचे फोर्सेस विचारात घ्यायची गरज आहे का नाही? का नाही? ब्लॉकची मुवमेंट अशी आहे, म्हणजे असे जे फोर्सेस आहेत ते काय झालेले आहेत, बॅलन्स झालेले आहेत. त्यामुळे याचा विचार करायची गरज नाही, कारण M1G कॉस अल्फा हे नॉर्मल रिॲक्शन काय होणार आहे, बॅलन्स करणार आहे. त्यामुळे याचा विचार करायची गरज नाही. M1G साइन अल्फा टेन्शन आणि M1A तो या दिशेनं त्याची फॉरवर्ड ऍक्सिलरेशन आहे. कसं लिहिता येईल इक्वेशन? रिझल्टंट अपवर्ड चाललेला आहे, कोण मोठा असणार आहे, हा फोर्स का हा? तर टेन्शन मोठा असणार आहे. इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला? T मायनस M1G साइन अल्फा इज इक्वल टू M1A. हे झालं इक्वेशन 1. फ्री बॉडी डायग्राम नुसार हे इक्वेशन 1. आता दुसरा जो ब्लॉक आहे, दुसरा ब्लॉक, आणि या दुसऱ्या ब्लॉकवर डाऊनवर्ड या दिशेने फोर्स आहे M2G साइन बीटा. मोमेंट ब्लॉकच्या दिशेने ऍक्सिलरेशन या डायरेक्शन मध्ये आणि टेन्शन अपवर्ड आहे. म्हणजे कसं लिहिता येईल बघा, M2G साइन बीटा काय मायनस टेन्शन इज इक्वल टू M2A. हे झालं इक्वेशन 2. आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन केली आपल्याला ऍक्सेलरेशन मिळतं. ऍडिंग 1 and 2 त्याच्यामध्ये M2G साइन बीटा मायनस M1G साइन अल्फा इज इक्वल टू N2 ब्रॅकेट M1 प्लस M2. आणि मग याच्यावरून ऍक्सिलरेशन A बरोबर काही फॉर्म्युला M2 साइन बीटा मायनस M1 साइन अल्फा डिवायडेड बाय M1 प्लस M2 इंटू Z. M2 साइन बीटा minus M1 sin alpha divided by M1 plus M2 into Z. This is the expression for net acceleration on this system. झालं की सांगा.
ओके झाले, ठीक आहे. मग आता आपल्याला टेन्शनसाठी अजून फॉर्म्युला तयार करायचा आहे. टेन्शन बरोबर काय येणार आहे? M1 G साइन अल्फा प्लस M1A टेन्शन T बरोबर M1 G साइन अल्फा प्लस M1 इंटू A काय आहे? M2 साइन बीटा माइनस M1 साइन अल्फा डिवाइडेड बाय M1 प्लस M2 इंटू G. टेन्शन T बरोबर तिरकस गुणाकार करा, किती येते सांगा. किती येते? तर M1 प्लस M2 इंटू ब्रॅकेट M1 G साइन अल्फा प्लस M1 M2 साइन बीटा माइनस M1 स्क्वेअर साइन अल्फा. या सगळ्याला मल्टिप्लाइड बाय G डिवाइडेड बाय M1 प्लस M. M1 न मल्टिप्लाय केलं M1 स्क्वेअर G साइन अल्फा प्लस M1 M2 G साइन अल्फा प्लस आता GL आहे M1 M2 इंटू G साइन बीटा माइनस M1 स्क्वेअर G साइन अल्फा डिवाइडेड बाय M1 प्लस M. त्याच्यामध्ये M1 स्क्वेअर G साइन अल्फा आणि M1 स्क्वेअर G साइन अल्फा कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील? टेन्शन T बरोबर M1 M2 G साइन अल्फा M1 M2 G साइन बीटा म्हणजे M1 M2 इंटू ब्रॅकेट
साइन अल्फा प्लस साइन बीटा divided by m1 plus m2 into z. This is the expression for tension. m1 m2 sin alpha plus sin beta divided by m1 plus m2 into g. Okay, write down. झालं का? छान. आता smooth horizontal surface. आता सिस्टीम इकडे चाललेली आहे, सगळ्यावर नेट ऍसिलरेशन ए आहे. m1 खाली चाललेला आहे, m2 इकडे चाललेला आहे. मग इथं परत मगाच्या सारखा वेट m1g, त्याचे दोन कंपोनंट, हा अँगल थिटा
हा M1G cos थिटा, हा M1G sin थिटा टेन्शन. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण विचार केला तर त्या ब्लॉकचा विचार केला M1, आणि त्याच्यावर या दिशेने टेन्शन आहे, या दिशेने ऍक्सिलरेशन आहे, आणि या दिशेने फोर्स आहे M1G sin थिटा. कसं लिहिता येईल पहिली इक्वेशन बघा. हा फोर्स मोठा आहे M1G sin थिटा मायनस टेन्शन इज इक्वल टू M1A इक्वेशन 1. ओके. आणि त्यानंतर दुसरं कसं घेता येईल, T इज इक्वल टू M2A. ही दोन इक्वेशन समजली का बघा. याच्यासाठी काय फक्त M2 आणि इकडं टेन्शन आणि हे ऍक्सिलरेशन. ओके. ऍडिंग 1 and 2, काय येईल M1G sin थिटा इज इक्वल टू A इंटू ब्रॅकेट M1+. आपण इतक्या केसेस बघितल्या, पण A काढण्याची सोपी पद्धत काय, जस्ट ऍडिशन करायचं, टेन्शन जाते. A इज इक्वल टू M1G sin थिटा डिवायडेड बाय M1 प्लस M2. आणि टेन्शन M2 इंटू A काय आहे M1, म्हणजेच M1 M2 G sin थिटा डिवायडेड बाय M1 प्लस M2. झालं. दिसायला अवघड वाटते पण विशेष काही नाही. झालं. समजलंय ना सर्वांना. झालं का. ओके. नेक्स्ट.
झाली फिगर? फिगर झाली का? फिगर झाली? ओके. आता काय होणार आहे इथं? हा ब्लॉक खाली येत जाणार आहे, बरोबर आहे. हा ब्लॉक इकडे येत जाणार आहे, कारण हे स्मूथ आहे, इथं तर फिक्स केलेलं आहे. हा ब्लॉक आता खाली येणार, तसं हे व्हील स्वतः त्याबरोबर खाली येणार, पुली खाली येणार आहे. आता इथं डाऊनवर्ड फोर्स आहे कुठला? M2G. कुठला आहे? M2G. आता याचा जर विचार केला याचा, तर याच्यावर त्याचं मास M1 आणि या दिशेने टेन्शन आणि या दिशेने ऍक्सिलरेशन. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, आतापर्यंतच्या सिस्टीम मध्ये दोन्ही ब्लॉकवर ऍक्सिलरेशन सेम होतं. दोन्ही ब्लॉकवर ऍक्सिलरेशन कसं होतं? सेम होतं. समजा हे दोन पेन आपण ब्लॉक वरून दोरी बांधून सोडले, तर हा ज्या रेटनं खाली जाणार आहे तेवढ्या रेटनं हा वर जाणार. लक्षात येतं? हा जेवढ्या रेटनं खाली येईल तेवढ्या रेटनं हा वर जाईल, कारण दोन्ही कशाने बांधलेत? स्ट्रिंग बांधलेले आहेत. लक्षात येते? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी दोघांची सेम राहणार आहे, फक्त डायरेक्शन वेगळे, ऍक्सिलरेशनची डायरेक्शन वेगळे, पण मॅग्निट्यूडली सेम आहे. कसे आहेत? हा खाली जाईल तसा हा वर जाईल आणि हा खाली येईल तसा हा वर जाईल. म्हणून आतापर्यंत सगळीकडे सिस्टमवर ऍक्सिलरेशन सेम होत, पण इथं तसं नाहीये. का तसं नाही? लक्षात घ्या. कारण हा जेव्हा पुढे जाणार आहे, हा जेवढा अंतर पुढे येईल, समजा हा किती x1 अंतर पुढे आला, सपोज इथपर्यंत x1 एवढा अंतर पुढे आला, तर एवढी दोरी इथून खाली सरलेली किती? x1 हे एवढी दोरी पुढे सरकली. आता तेवढा हा खाली जाणार आहे का? नाही. किती जाईल खाली? तुमच्या लक्षात येते का? कारण हा खाली खाली जात नाही, ही दोरी इकडे वर ओढली जाणार आहे. दोरी कुठे ओढली जाणार आहे? वर. म्हणजे इथं जर x एवढी डिस्प्लेसमेंट इकडे झाली याची, तर ह्याची निम्मीच होणार आहे, कारण ही दोरी सरकून अशी वर जाणार आहे, निम्मच अंतर खाली येणार. लक्षात येते का? हा पॉईंट फार महत्वाचा आहे. d2x/dt² म्हणजे ऍक्सिलरेशन. टाइम सेम आहे, एक्स सेम आहे का? ऍक्सिलरेशन म्हणजे काय? d2x/dt². इज इट ओके? डिस्प्लेसमेंटचं एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय मिळतं? व्हेलॉसिटी. आणि पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतली की काय मिळतं? ऍक्सिलरेशन. बरोबर आहे का? अरे लक्षात येतंय का? ओके. मग आता मला सांगा, टाइम सेम आहे पण अंतर सेम आहे का दोघांचं? नाही. अंतर सेम आहे का दोघांचं? नाही सेम. कारण हा समजा 1 मीटर इकडे सरकला, तर 1 मीटर दोरी लांबली म्हणजे इकडे 50 सेंटीमीटर आणि इकडे 50 सेंटीमीटर वाढली. लक्षात येतोय का? कारण हा पॉईंट फिक्स आहे. 1 मीटर वाढली म्हणजे फक्त एवढीच बाजू 1 मीटर वाढेल का? नाही. म्हणजे इकडे 50 सेंटीमीटर, इकडे 50 सेंटीमीटर, म्हणजे इथं जी होणारी डिस्प्लेसमेंट आहे, इथं होणारी डिस्प्लेसमेंट आहे याची x2 म्हणूया त्याला, ही x2 ही x1 च्या निम्मे असेल. आणि म्हणून याचं ऍक्सेलरेशन A2 हे A1 च्या निम्म असेल. A1 च्या किती असेल? निम्म. म्हणजे जर A1 ला आम्ही A मानलं तर हे किती येईल? A/2 येईल. हे किती येईल? A/2. A1 ला जर आपण A मानलं तर हे किती येईल? त्याच्या निम्म येईल. ओके, इज इट क्लिअर? एनी डाऊट? डू यू अंडरस्टँड दिस क्लिअरली? फार महत्वाचं आहे.
फार महत्वाचं, लक्षात ठेवा. आपण बघा, तुम्ही एक बाजू दोरी फिक्स घ्या आणि दुसऱ्या हातामध्ये धरा आणि समजा 1 मीटर लांबी ठेवा, लक्षात घ्या, आणि पुन्हा एकच दोरी खाली वाढवत जा. लक्षात येते का काय होते? एकच दोरी खाली वाढवत जा. ही पुली, हा ब्लॉक निम्म निम्म अंतर खाली, तुम्ही जेवढं खाली सरकवणार त्याच्या निम्म जाणार आहे, कारण दोरी दोन्ही बाजूला वाढत जाणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा इथलं ऍक्सिलरेशन निम्म आहे. आता काहीच अडचण नाही हो. आता याच्यावर ऍक्सिलरेशन ए आहे, म्हणजे काय लिहिता येईल? टी बरोबर m1 a. इथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, टेन्शन लगेच सांगता येईल. काय अडचण आहे? टी बरोबर m1 a, दुसरा काय फोर्स नाही. आणि इथं लक्षात घेऊया, बघा इथं मला कोण सांगते बघूया, इथं इक्वेशन सांगा बरं बघू ब्लॉक 2 साठी. सांगा बरं पटकन. हा, ब्लॉक 2 m2, डाउनवर्ड फोर्स किती आहे? m2g. अपवर्ड फोर्स किती आहे? टी आणि टी, 2t, बरोबर आहे. रिझल्टंट ऍक्सिलरेशन त्याच्यावर कसं आहे? डाउनवर्ड, इकडे लिहितो मी, आणि ते किती आहे? a/2. मग कसं लिहिता येईल बघा, सांगा बरं. m2g minus 2t is equal to m2a/2. इज इट क्लिअर? m2a/2 हे महत्वाचं. छान, बऱ्याच जणांनी मला लिहून इक्वेशन पाठवलेलं आहे, सगळ्यांचं अभिनंदन, बेस्ट. तुमच्या लक्षात आले हे कॉम्प्लिकेटेड टर्म पण आता तुम्हाला समजायला लागलेले आहेत. मग आता ऍक्सिलरेशन a1 किती, a2 किती? a1 म्हणजे a, तर a किती असेल? ऍक्सिलरेशन साठी आपण काय करतो? ऍडिशन. मात्र ऍडिशन करण्यापूर्वी याला 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे टेन्शन कॅन्सल होईल. म्हणजे 2t इज इक्वल टू काय येईल? 2m1a. एकच इक्वेशन 3 केलं मी, 2 न मल्टिप्लाय केलं. आता 2 आणि 3 चे ऍडिशन करूया. ऍडिंग 2 and 3 we get काय येईल बघा? m2g, 2t minus 2t cancel, is equal to 2m1 plus m2/2, 2m1 plus m2/2 into a. ओके, मग काय येतंय? 4m1 प्लस m2 इंटू a भागिले 2 इकडे घेतलं मी, 2m2z. 2m2z हे लिहिले का वरचं सर्वांनी? इक्वेशन 1 इक्वेशन 2 लिहिलेत का सर्वांनी? ओके, मग आता ऍक्सिलरेशन आपल्याला मिळालं a बरोबर टू m2z डिवायडेड बाय 4m1 प्लस m2, आणि हे a म्हणजेच a1 आणि a2 म्हणजे a/2. याला 2 न डिवाइड केले की 2 कॅन्सल होईल. m2z डिवायडेड बाय 4m1 प्लस m. ओके, आणि टेन्शन काय येईल? m1a
ऍक्सिलरेशन A1 A2 आणि टेन्शन T 2m1 m2 G/4 m1 plus m2. ओके करेक्ट. एखादी गोष्ट समजली नसेल तर पटकन मला विचारत चला, गप्प बसू नका. मासलेस स्ट्रिंग, फ्रिक्शनलेस पुली. आतापर्यंत सगळीकडे आपण पाहिलेलं आहे. आता या सिस्टीमवर ऍसिलरेशन इकडे आहे, सगळी सिस्टीम अशी इकडे चाललेली आहे. M1 खाली जाणार आहे, कॅपिटल M इकडे जाणार आहे, M2 वर जाणार आहे. ओके. आता व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन M1? M1G. आता ही दोऱ्यातलं टेन्शन T1 घेऊया, कारण दोऱ्या 2 झाल्या. आता एकच दोरी नाही, काय लिहिता येईल पहिले इक्वेशन? सांगा बरं पटकन. काय लिहिता येईल? M1G minus T1 is equal to M1A. ओके, छान. What about mass M?
आता इथं कुठलं टेन्शन जास्त असणार आहे? इकडे चाललाय म्हणजे T1 जास्त आहे. T1 मायनस T2 इज इक्वल टू कॅपिटल MA. ओके, छान. पुढे इथं काय म्हणणार? वर चाललेलं आहे T2 मायनस M2Z इज इक्वल टू M2A इक्वेशन. ओके, किती सोपं आहे. फ्री बॉडी डायग्राम, जिकडे जास्त फोर्स आहे तिकडे कमी फोर्स वजा करायचा, नेट फोर्स लिहायचा. आता तीन इक्वेशनचं ऍडिशन करा. T1 कॅन्सल होईल, T2 कॅन्सल होईल. काय राहते बघा, M1G मायनस M2Z इज इक्वल टू A इंटू ब्रॅकेट M1 प्लस M प्लस M. ओके, म्हणजे A बरोबर M1 मायनस M2 डिवायडेड बाय M1 प्लस M प्लस M2 इंटू Z. समजलं का? सर्वांना समजले? छान. आता टेन्शन काढा बरं बघू. T1 T2 दोन्ही दोरी मधलं टेन्शन काढा बरं बघू. तुम्ही काढा फॉर्म्युला, काय येतोय सांगा मला. तुम्हाला पहिल्या इक्वेशन वरून टेन्शन T1 बरोबर M1 इंटू ब्रॅकेट G मायनस A. ओके, A ची व्हॅल्यू पुटअप करा. G पण बाहेर घ्या. घरी प्रॅक्टिस करताय ना? येते केवढं?
आलं का? छान छान सोडवताय तुम्ही. T2 काढा आता. आता सोपा आहे बघा. T2 कॅल्क्युलेट करायची गरज नाही. T2 बरोबर काय येते? M2 इंटू ब्रॅकेट काय येते? T2 बरोबर M2 इंटू ब्रॅकेट G प्लस येते का? M2 इंटू ब्रॅकेट G प्लस ए. मगाच्या सारखंच येणार सगळं. मग काय फरक येतोय T2 मध्ये बघा. हे G प्लस ए 1 प्लस झालं इथं, फक्त तिरकस गुणाकार केला. सेम तसंच होणार आहे. काय येते मग? किती येते? तेच येणार आहे इथे. M1 च्या ठिकाणी फक्त M2 येणार आहे. M1 च्या ठिकाणी काय येणार? M2. इथं आत M1 येते ना? बघा बरं. आता तिरकस गुणाकार कसा होईल इथं? 1 प्लस होणार ना. M2 इंटू ब्रॅकेट G प्लस ए. आणि इथं M2 इंटू ब्रॅकेट. आता हे गुणाकार केल्यानंतर काय येईल बघा. M1 प्लस M2 प्लस M प्लस M1 मायनस M2 प्लस M1 मायनस M2. इथे M2 कॅन्सल होणार, म्हणजे 2M1 प्लस M काय येणार? 2M1 प्लस M. ओके. M2 इंटू ब्रॅकेट 2M1 प्लस M अपॉन M1 प्लस M2 प्लस. करेक्ट. पेन दे रे उधर. दोन लेक्चर आपली
फक्त फॉर्म्युले तयार करण्यात गेलेले आहेत. त्याचं प्रॅक्टिस घरी किती करता हे महत्वाचं आहे. दुपारच्या वेळी संख्या फारच कमी राहते. हे फॉर्म्युले पाठ करणार आहे का तयार करणार फ्री बॉडीवरून MCQ, ते तुमचा चॉईस आहे. कारण प्रश्न घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. राईट डाऊन MCQ. A light string passes over the frictionless pulley. A light string passes over frictionless pulley. Passes over frictionless pulley. Full stop. To one of its end. Mass of 6 kg is attached. Mass of 6 kg is attached. Full stop. To its other end, mass of 10 kg is attached. To its other end, mass of 10 kg is attached. The tension in the string will be. The tension in the string will be. पहिला ऑप्शन आहे 24.5 न्यूटन. 24.5 न्यूटन. दुसरा 2.45 न्यूटन. न्यूटन. तिसरा 79 न्यूटन. 79 न्यूटन. आणि चौथा ऑप्शन आहे 73.5 न्यूटन. 73.5 न्यूटन. आता अशा केस, पहिलीच केस आपण पाहिली होती. काय टेन्शनचा फॉर्म्युला आहे?
फॉर्म्युला पाठ आहे का? टू M1 M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू Z. काय? 2M1 M2 अपॉन M1 प्लस M2 इंटू Z. आणि जर फॉर्म्युला पाठ नसेल तर मग हे आहेच. हे किती येणार? 10G. हे टेन्शन, हे ऍसिलरेशन, इकडे ऍसिलरेशन वर कारण हा खाली जाणार आहे. हे 6G आणि हे टेन्शन. कसं होईल इक्वेशन सांगा? हे वर चाललेलं आहे म्हणजे T मायनस 6G म्हणजे 6 गुणिले 10 60 बरोबर 6A. आणि इकडं काय येईल बघा, हे खाली चालले 100 वजा T बरोबर किती येणार? 10A. ओके, 100 वजा T बरोबर 10A. आता काय करूया? बेरीज केल्यावर काय होईल? टेन्शन जाईल आणि ऍसिलरेशन मिळेल. आपल्याला टेन्शन पाहिजे आणि ऍसिलरेशन काय करायचंय? घालवायचं आहे. एक इथं जर तुम्ही पुटअप केलं तर उत्तर मिळणारच आहे, पण फॉर्म्युला पाठ नसेल तर म्हणतोय या दोन्हीचा रेशो घेतला तर काय येईल बघा? T मायनस 60 डिवायडेड बाय 100 मायनस T इज इक्वल टू 6 अपॉन 10. म्हणजे इथे किती येणार? 5. आता तिरकस गुणाकार केला 5T वजा 300 बरोबर 300 वजा 3T म्हणजे 8T बरोबर किती येणार? 600. म्हणजे T बरोबर किती येणार? जी हा 9.8 घेतलेला आहे त्यामुळे उत्तर किती आले आपलं? 75. मग 75 पेक्षा जस्ट थोडस कमी किती येणार आहे? 75 पेक्षा थोडस कमी किती येणार? 73.5 बरोबर आहे. शेवटी पटकन उत्तर घेण्यासाठी जी 10 घ्यायला काय हरकत नाही. ओके, हे समजलं का बघा? नसेल तर हा फॉर्म्युला पाठ असेल तर त्यात किमती पुट करा. 2 गुणिले 10 गुणिले 6 120 M1 प्लस M2 किती? 16 गुणिले G किती आहे? 9. बघा किती येते. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने आलं पाहिजे, मी सगळं सांगणार आहे. कारण कसं आहे, एनिवे फॉर्म्युला आठवेलच असं नाही. फॉर्म्युले कसं आहे, माझा असा ऑब्झर्वेशन आहे की अनेक ठिकाणी फॉर्म्युले अनेक असल्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं, पाठ करून काय होते, M1 खाली चाललाय, M2 वर चाललाय का M2 खाली चाललाय, M1 वर चाललाय, त्याच्यानुसार नाव वेगवेगळी राहते. तिथं M1 M2 तुम्ही M2 M1 केले गेले की फॉर्म्युला बदलणार आहे. त्यामुळं तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं वाटतं त्या पद्धतीने सोडवा. मला वाटतं फ्री बॉडी डायग्राम मेथडनं सोपं आहे. हे फॉर्म्युला पाठ असेल तर लगेच येणार आहे, काही विषय नाही. पण ज्याला शक्य आहे त्या पद्धतीने करा. फिजिक्सला वेळ पुरत नाही, फॉर्म्युले पाठ करणं कधीही चांगलं आहे. आपण एवढा वेळ दिला इतके दिवस, रोज घरी केला असेल तर फॉर्म्युले पाठ व्हायला पाहिजे. पटकन कुणी फॉर्म्युला सांगितलं नाही, फॉर्म्युले पाठ करा, काही अडचण नाही. ओके,
झालं का? होमवर्क घ्या. तसंच आहे. 5 kg and 10 kg masses, 5 kg and 10 kg masses are connected to the pulley, as shown in figure. Connected to the pulley as shown in figure. What will be the acceleration of the system? 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 पहिला पर्याय जी, दुसरा g/2, तिसरा g/3, जी तसंच ठेवायचंय, आणि चौथा g/4. चौथा पर्याय g/4. ओके. या नेक्स्ट प्रॉब्लेम आणखी एक होमवर्क. द acceleration of the system of two bodies. The acceleration of the system of two bodies. Acceleration of the system of two bodies over the wedge as shown in figure. Over the wedge as shown in figure. तर दोन्ही मास सेमच आहेत. वेटचं स्पेलिंग काय लिहिलं? WEDGE. दोन्ही सेम मास आहे, पण अँगल वेगळे आहेत. हा आहे 37 आणि हा आहे 53 डिग्री. एक आहे 37, दुसरा 53. जेई 2011 ला विचारलेला क्वेश्चन आहे. जेई 2011 काय? As shown in figure is acceleration of the system of two bodies over the wedge as shown in figure is. Acceleration विचारले ना, is. पहिला पर्याय 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, दूसरा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तीसरा 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि चौथा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सोडवता येईल अशा प्रकारचं झालेलं आहे. बघा ऍक्सिलरेशन कोणत्या दिशेने असणार आहे सिस्टीमवर, आणि त्यानुसार उत्तर आणा. ओके, बाय.
फर्स्ट क्वेश्चनची फिगर हीच आहे 5 आणि 10.